कंधार तहसील कार्यालयात आमरण उपोषण, विविध मागण्यांसाठी मोरे कुटुंबियांचा आक्रमक पवित्रा। नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र पोलीस न्यूज 24। कंधार तहसील कार्यालयात आज विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। या उपोषणाचे नेतृत्व कृष्णा जयवंतराव मोरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात येत असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा टोकाचा निर्णय घेण्यात आला आहे। या आमरण उपोषणात बाबू पवार, महानंदा मोरे, माधव मोरे, उद्धव मोरे, भास्कर मोरे, पांडुरंग मोरे व अमित मोरे हे उपोषणकर्ते सहभागी झाले आहेत। सकाळपासून तहसील कार्यालयाच्या आवारात शांततेच्या मार्गाने हे उपोषण सुरू असून मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे घेतले जाणार नाही असा ठाम इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। उपोषणकर्त्यांचे म्हणणे आहे की वारंवार निवेदने देऊनही संबंधित प्रश्नांकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागला आहे। शासन व प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। उपोषणस्थळी नागरिकांची तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती वाढत असून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे। दरम्यान उपोषण किती काळ चालणार याबाबत अनिश्चितता असून प्रशासनाकडून चर्चेसाठी पुढाकार घेतला जातो का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। 2026 रोजी हे सर्वजण आमरण उपोषणासाठी या आपल्या कंधार तहसील कार्याच्या समोर बसलेले आहेत। म्हणून या तहसीलदार साहेबाला व तसेच कलेक्टर व या महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री साहेबाला विनंती आहे, ज्या नदीच्या काठची जमीन वाहून गेली, हिरी बुजल्या, त्वरित त्यांचा पंचनामा करून मुख्यमंत्री सहायता निधीतून त्यांना दुरुस्त करून द्यावं। आणि माझा एक संघर्ष चालू आहे, तो संघर्ष आहे पीक संरक्षण संघर्ष समिती आणि त्या पीक संरक्षण संघर्ष समितीच्या माध्यमातून एक पीक संरक्षण कायदा व्हावा आणि आमच्या शेतकऱ्याची सर्व जमीन वन्य प्राण्यापासून राखून मिळावी, याच्यासाठी सुद्धा या सर्व शेतकऱ्याला माझा पाठिंबा आहे। आणि मी परत 2022 पासून या शेतकऱ्यासाठी लढत आहे। माझं नाव विठ्ठलदास शेतकरी खास। अधिकाऱ्यावर कारवाई झालीच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। एक कसं नाही, शेतकऱ्याला नाही, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी कंधार प्रतिनिधी भगवान राठोड।